देऊळगाव राजा शहरातील बाजारपेठेत भीषण अग्नितांडव. देऊळगाव राजा शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात आज शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीत तब्बल 5 ते 6 दुकाने आगीच्या विळख्यात सापडली असून संपूर्ण बाजारपेठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानांमधून धुराचे मोठमोठे लोट बाहेर पडू लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रशासनाच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आग एवढी भीषण होती की काही दुकानांमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आग लागल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानांतील माल वाचवण्यासाठी मोठी धावपळ केली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किट की अन्य कारण याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर देऊळगाव राजा शहरातील मुख्य बाजारपेठेत आज सकाळी भीषण आग लागून 5 ते 6 दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.